आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. प्रोफेशनली कोणतरी आपल्यातलं मुंबईत शिफ्ट होतंय, तिथे आता काम करायला लागलं आहे, अशी पहिली व्यक्ती आमच्या सगळ्यांच्या ओळखीत शिवानी होती. आणि तिने स्वतःवर ज्या पद्धतीने काम केलं, स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं ते बघायला माझ्याकडे फ्रंट सीटचं तिकीट होतं. वा. आणि तो अख्खा प्रवास मी बघितला. आणि तिला वाचनाची जी आवड आहे, ती जी पुस्तकं वाचते त्याबद्दल ती जे बोलायची, तिला लिहायला आवडतं ते जे वाचायला ती द्यायची की हे बघणं मी काय म्हणते, त्यातनं ती खरी आमची मैत्री डेव्हलप झाली असं वाटतं. नाही तर नाटकाच्या मला एक group सांग, साधारण तिच्या बोलण्यात आलं की तू दिग्दर्शक म्हणून थोडा कडक आहेस. ती काय म्हणून कडक आहे? बायको म्हणून, नटी म्हणून, काय म्हणून, कवयित्री म्हणून? नाही, ती सगळ्याच बाबतीत कडक आहे, पण कडक आहे कडक असं म्हणतोय मी, असं हा. म्हणायचंय अरे त्याला. कडक आहे एक असं कडक. म्हणतोय. होय. हा, हा. तसाच आमच्याकडे कडक डस्ट चहा आहे वा, सोसायटीचा. वा. त्याचा एक घोट घेऊया आणि तो घोट घेता घेता पुढे आपण जरा कडक कडक गप्पा मारूया. चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय चमचमीत जिभेचे चोचले आता थांबणार नाही 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 कुरकुरीत कधी खुसखुशीत आता एवढी छान जोडी आज आपल्याकडे आलेली आहे. हातामध्ये छान वाफळलेला चहा आहे म्हणल्यानंतर एक कविता तर व्हायला हवी की नाही? बघा काय सुचलंय. गुलाबी हवा कपात चहा वाफाळलेल्या गप्पात शांत पाहत राहा. गुलाबी हवा कपात चहा वाफाळलेल्या गप्पांमध्ये शांत पाहत राहा. प्रेमाची उकळी नात्याचा गोडवा नवा एकांतात दोघांमध्ये फक्त चहा हवा. घ्या गप्पांमध्ये थोडं पुढे जाऊया. स्वयंपाक पाणी? शिवानी खूप उत्तम स्वयंपाक करते. अच्छा. आणि मी नेहमी म्हणतो की ती खूप चांगला स्वयंपाक करते, पण ती खूप चांगला स्वयंपाक करते. म्हणजे क्वांटिटी माझी खूप असते. खूप असते. मला अशी भीती वाटते की कमी नको पडायला, म्हणून मी खूप करते. म्हणून पुढचे 4 दिवस आम्ही ते तिचं आणि मला विराजसला अरे, अरे, क्रेडिट अरे, द्यायचंय. अरे, अरे, अरे. मला विराजसला पण- क्रेडिट द्यायचंय की विराजस जेव्हा मला फारसं काही चांगलं बनवायला यायचं नाही, तेव्हाही फक्त मला सपोर्ट करायचंय. म्हणून तो बिचारा की हो अरे वा छान झालंय, मी असं मिटक्या मारत मी वगैरे खाण्याला नाव खायचा. ठेवत नाही, पण तेवढं वाईट तिचं कधीच झालं नव्हतं. आणि तो मदतही खूप करतो, हे मला विशेष सांगायचंय. तुम्ही चांगलं चांगलं का बोलताय? थोडंसं उखाळ्या पखाळ्या काहीतरी सांगा ना. आधी आता स्वयंपाक प्रमाणात चुकतो, काहींचा चवीमध्ये चुकतो, हिचं प्रमाणात चुकतो. पण प्रमाणात किती चुकतो ही मजा आहे ना. म्हणजे की अरे 2 यार, जणांचं सांगितलं असेल तर तर गाव 4 जेवण. जणांचं. हा 4 तर ते 4 जणांना पुढचे 5 दिवस जेवता येईल इतकं नाही बनलं पाहिजे. त्यांनी खूप खावं, हेल्दी राहावं असं मला वाटतं रे. म्हणून मी पास्ता खूप प्रचंड हेल्दी पास्ता मी खूप दिवस खात होतो असाच. खूप दिवस खात खूप होतास. म्हणजे वा. आता बघ करतच नाही. आणि हा करतो का नाही म्हणजे काही? नाही, विराजस चिकन अंड्याचे पदार्थ जे त्याला आम्ही डाएट डाएटचं आमचं जे बिचारे तो ऍक्टर्सचं खूप जे चांगलं बोरिंग करतो. जेवणाचे जे प्रकार आणि असतात, तो जी बोरिंग कामं असतात की कांदा चिरणे, कोथिंबीर चिरणे, त्याला फळं अजिबात आवडत नाही. फळं? अजिबात आवडत नाही. तो एकही फळ खात नाही. जर मी कधीतरी चुकून त्याला म्हटलं, मग त्याला वासही सहन होत नाही, पण मी त्याला म्हटलं की मला सफरचंद कापून दे, मला शूटला जायचंय, डब्यात भरून दे मला, तर ते तो करतो. आणि त्याला त्या वासाचा त्रास होत असतो तरी तो करतो. काय तो दिग्दर्शक आणि लेखक असल्यामुळे त्याला कष्टाचं फळ जास्त खायची सवय आहे. त्याच्यामुळे त्याला ही फळ आवडत नसतील. कष्टाचं फळ कुठलं सांग? कष्टाचं फळ कुठलं? कस्टर्ड ऍपल. काय? कस्टर्ड ऍपल. हे असं आहे बघ. ते असं आहे बघ. हे तिला ऐकावं लागतं. बर, विराजसची एक अशी सवय आहे म्हणे ज्याच्यामुळे तुला इरिटेट होतं, त्रास होतो. विराजसला एक अत्यंत लाऊड सवय आहे की तो खूप जोरात शिंकतो. आणि शिंकताना तो काहीतरी नावं घेतो किंवा तो गातो. आणि हे तो रात्री 2 वाजताही करू शकतो, पहाटे 7 वाजताही करू शकतो आणि कधीही करू शकतो. अशी ही तुझी सवय शिंकायची. तशी तुझी एखादी ऑड सवय की शिवानी हे बदल ग, नको ग. आपल्याला एकत्र पुण्याला जायचं एवढं लक्षात ठेव. राहू दे ना, माझा उद्या प्रयोग पुण्यात आहे, मी घेऊन जाईन दोघांना. ती ओव्हर थिंक करते आणि ह्याचा तिला खूप त्रास होतो. भूतदया माझ्या बायकोमध्ये खूप आहे. आणि त्यांच्या सेटवर एकदा एक मांजर अडकलं होतं आणि त्याच्यावर एक कुत्रा हल्ला करेल की काय असं वाटत होतं. तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने त्या भांडणामध्ये स्वतः हात घातला. त्यात मांजरांनीच तिला नख मारलं आणि ते मांजर पळून गेलं. ह्यानंतर हो. पुढचे हातावर अजून जखमेचं निशाण आहे. पुढचे 2 आठवडे ती रोज इंटरनेटवर रेबीज कसा होतो ह्याचा रिसर्च करायची. रेबीज झाल्यावर काय करायचं? रेबीज कुत्र्याच्या चावड्याने होतो ना. हा, मी तेच म्हणत होतो. मांजरीने पण नख तिथे वाटावर कसं? कुत्राही हा, पण होता. हा, कुत्राही होता. कुत्र्याच्या समक्ष झालं ना. अच्छा. मग कुत्रा जर मांजराला चावला असेल आणि ते जर तिच्या नखातून ट्रान्सफर झालं तर काय?
तो सीन नव्हता, ते मोंटाजेस Right. मध्ये हे सगळं बघ, झालं. सो मला नक्की कळलं नाही की काय झालं. सो मी ओव्हर थिंकिंग म्हणतो तेव्हा मी काय लेवलचं म्हणतोय, तर तिथे कुठेतरी तिने वाचलं की 10 वर्ष तुम्हाला रेबीजच्या साईन्स दिसू शकतात. त्यामुळे त्या प्रसंगाला अजून 8च वर्ष झाली आहेत. त्यामुळे तिच्या मनात अजून 2 वर्ष होईपर्यंत आपल्याला रेबीज असू शकतो हे मनात कुठेतरी आहे आणि ते विचित्र पद्धतींनी कधी कधी बाहेर पडतं. ह्या तुमच्या हमरी तुमरीवरूनच मला प्रश्न पुढचा सुचलाय की आपल्या सहजीवनात अनुरूप राहण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की एक खूप सिंपल गोष्ट आहे की आपला पार्टनर आपण जर त्याला लग्नाआधी ओळखत असू आणि आयडियली ओळखत असायला हवं असं मला वाटतं. तो चिडलेला असताना किंवा ती चिडलेली असताना कशी वागते, ती अवघड परिस्थिती कशी हँडल करते, ती स्ट्रेसफुल सिच्युएशन कशी हँडल करते, ती तिच्या घरच्यांशी कसं बोलते वागते, ह्या गोष्टी, आणि ती आपल्या हाताखालच्या माणसांशी ती व्यक्ती कशी वागते, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. कारण मला माहीत नाही प्रेम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, पण मला मैत्री माहिती आहे आणि माणूस म्हणून चांगलं असणं खूप गरजेचं आहे. कारण जर लग्न झाल्यानंतर मला असं कळलं की अरे हा माझा मित्र म्हणून चांगला आहे पण हा व्यक्ती म्हणून बाहेरच्या जगात चांगला नाही आहे, असं जर मला कळलं तर त्याचा मला त्रास होईल आणि विराजसलाही झाला असता. आणि या बाबतीत आमचं म्हणणं खूप सारखं आहे. तर त्यामुळे आम्ही ते बघितलं होतं अनेक वर्षात की हा माणूस म्हणून ही व्यक्ती आम्हाला आवडली. छान. मुळात तुम्ही माणूस म्हणून चांगले वागा, चांगले राहा, जोडी आपोआप अनुरूप होतेच, हो की नाही? कांद्या पोह्याचा प्रसंग आला होता आयुष्यात तुमच्यावर? आणि असं झालंच नाही ना, असं ऑफिशियली नाही झालं कारण सगळेच तिला ओळखायचे, अगदी लहान एवढं असल्यापासून ओळखायचे. त्यामुळे असं फॉर्मली आता ये आणि आता भेट करून देऊ. हिची आई माझ्या आईबाबांबरोबर एका कॉलेजमध्ये होती, त्यामुळे असं म्हणजे उलटं झालंय. मी तालमीला आल्यावर ह्याच्या घरचे कांदे पोहे खाल्लेत आधीच. मध्ये तालमीला जसं सगळे खातात तसं. हो हो, पण ठीक आहे, आपण एक काम करूया. आता कांद्या पोह्यांचा प्रसंग जरी तुमच्यावरती ओढवलेला नसला तरी आज जरा प्रश्न विचारायचा प्रसंग आपण एक तयार करायचा प्रयत्न करू. आता त्या आहेत मास्तरीणबाई झी मराठीच्या, म्हणल्यानंतर त्यांच्या हातात छडी द्यायलाच हवी. आणि अर्थात बायको मास्तरीण झाल्यावर नवऱ्याला विद्यार्थी होण्यापलीकडे काही पर्याय नसतो, त्यामुळे ही वॉटर बॅग तुमच्याकडे, ही छडी तुमच्याकडे. असे काही प्रश्न त्यांना संसारातले विचारा ज्याचा जाब तुम्हाला हवाय. सौ शिवानी, पहिला प्रश्न, मला ऍक्ट्रेस म्हणून तुझ्या नाटकात और फिल्म मध्ये और वेब सिरीज मध्ये कधी कास्ट करणार? आमच्या मास्तरीणबाईचं थोडंसं मेमरी लॉस झालेला दिसतोय, कारण एका नाटकामध्ये, एका वेब सिरीज मध्ये, एका रियालिटी शो मध्ये ऑलरेडी कास्ट करून झालेलं आहे. मुळात तुला माझ्या नाटकात कास्ट केलं म्हणूनच आपली ओळख झाली. प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात हवं आहे. तिला इथून पुढे कधी कास्ट? तिला व्यावसायिक असं म्हणायचंय? येस, थँक्यू. व्यावसायिक नाटकात. हा. अरे तुला घरी लेखक बसले, तू सांग काय लिहून हवंय, तुला लगेच उद्या लिहून देतो. उद्या 10 out of 10. दुसरा प्रश्न, मला इथून पुढे कितीही बिझी असलास तरी कामातून शूट मधून वेळ काढून देणार का? अर्थातच वेळ देणार, जमेल तसा. एक छोटी छडी देते ह्याला, कारण हा जमेल तसा असं म्हटलंय. झाले प्रश्न संपले? तुला विचारायचंय काही? एकच प्रश्न आहे, हा. आत्ता मजेत का होईना पण मला छडीनी मारताना तुला खरं किती मजा आली? खूप मजा आली, सांग तू मोकळं. थोडी मजा तर नक्कीच आली. या त्यामुळे झी मराठीचे आभार. त्यांनी माझ्या हातात छडी दिली आणि नवऱ्याला मारायला लावली. फारच छान. धन्यवाद मास्तरीणबाई, धन्यवाद विद्यार्थी.